नमस्कार, मी रितेश शेडगे पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो. आणि आजचा आपला प्रवास होणार आहे जुईनगर ते इरिशाळगड. तर चला पाहूयात आपण इरिशाळगडचा प्रवास. माझे मित्र येऊन थांबलेत जुईनगरला, तर तिथून आपल्याला ते पिक करणार आहेत आणि पुढचा प्रवास चालू होईल. आपल्या पुढे बंडल थांबलेत 2 गाड्या. अरे उशीर पटापट चला. जय देव महाराजा, 12 गावच्या 12 राशीच्या 12 विशीच्या 12 राशीच्या महाराजा. होय महाराजा. तालाबादप्रमाणे 2026चा पहिल्या ट्रॅकची सुरुवात करत असो रे महाराजा. होय महाराजा. आमचं ट्रॅक सुपाद होऊन दे. कोणी आडवा येणार तर त्याका उभो कर, उभो इलो तर त्याका आडवो कर. वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव. काय चुकला असा तर त्या पोटात घाल. आणि आमची सह्याद्रीची भट्टेगंती अशीच चालू राहून दे रे महाराजा. होय महाराजा. गणपती बाप्पा मोरया. सकाळी 6 वाजता येऊन पोचलो आम्ही इरिशाळगडाच्या पायथ्याच्या गावामध्ये. तिथून आमचा पुढे ट्रेक चालू झाला. हीच ती पार्टी आम्हाला चंदेरीला दिसली आणि आम्ही दिसली नाही आणि आम्ही गोंधळून गेलो. आता बरोबर बघतोय. आता पुढचा माणूस आम्ही बदली केलाय. नवीन आहे माणूस. नवीन 2 माणसं आहेत. 3.5 तास या पाठीमुळे गेले. गड दिसतोय समोर तो आपल्याला. आता आपण उतरतो इरशालवाडीत. आम्ही 45 मिनिटांमध्ये पाहता इरिशाळ देवीच्या मंदिरापाशी जाऊन पोचलो. इरिशाळ देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं. त्याच्यानंतर पुढचा प्रवास आमचा चालू झाला. आम्ही 1 तासामध्ये कंप्लीट करून सूर्योदय पाहण्यासाठी एकदम उत्सुक होतो. सूर्योदयाचा व्ह्यू आम्हाला अतिशय उत्तम भेटला. तर आपण पाहूयात सूर्योदय कसा झाला इरिशाळगडावरचा. आतापर्यंत पहिली का दुसरी वेळेस असेल सनराईजची ही चांगली एकदम उत्तम भेटतं. नमस्कार मंडळी. तर पाहूयात आपण आता इरिशाळगड. हे सर्व आमचे पब्लिक. मागे दिसतोय तो इरिशाळगड. जस्ट आम्ही आता भगव्याच्या खाली उभे आहोत. आम्ही भगव्यापासून पुढेच जात आहोत. पुढचा प्रवास झाला तर आपण बघूयात. ओमकार थोडा आता त्याचं मार्गदर्शन करेल. कर ओमकार मार्गदर्शन काय ते. दिस इज द वे. चला इकडनं आपल्याला जायचंय. विषय संपला. पुढचा प्रवास चालू झाला आहे. पाहूयात आता. थोड्या चढत आपण वरती पोहोचू म्हणजे नेड्यापर्यंत. तिथून काही थोडे 2-4 व्ह्यू. नंतर मॅगीचा कार्यक्रम चालू होईल. पेटपूजा आणि चाय पूजा. आपण बऱ्यापैकी रिस्कीच आहे थोडाफार रस्ता. कट टू कट एकदम गिरा तो शाम तक है इसका भी कार्यक्रम. हाँ गया तो नीचे डायरेक्ट. तो खाली आहे पूर्ण. चंदेरी सारखाच पॅच आहे पण हा थोडा कमी आहे. हा जगू शकतो पडला तरी खाली माणूस जगू शकतो इथून पडला तरी. थोडाफार म्हणजे हाय चान्सेस आहे जगण्याची. चंदेरीला नो चान्स, नो गॅरंटी, नो वॉरंटी. पाण्याची टाकी पाण्याचे टाक. व्हिडिओ बनव. पाण्याचे टाक बनव. टाक डायरेक्ट. पाणी चांगलं आहे रे. क्लिअर आहे. क्रिस्टल क्लिअर. बिस्लरीपेक्षा क्लिअर पाणी. एक ग्रुपने इतक्यातच गिव अप केला. आम्ही पुढे कंटिन्यू करतोय. चला तर पाहूया. आता इथून चांगला रस्ता आहे. इथे दुसरं पाण्याचं टाक आहे. हे आता इथे बघतोय आपण. दुसरं पाण्याचं टाक बघायला मिळेल आपल्याला. आणि इथे रोप आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी. आणि क्लाइंब करून जावं लागतं. सीडी आहे छोटीशी. चला पुढे. ओमकार गेलाय पुढे. चढतोय मग ते लेडीजनी गिव अप करून टाकल्या. आपण करूया कंटिन्यू. चांगला इथे सीडी आहे आपल्याला अतिशय चांगली मध्ये.
त्या सीडीवरून एवढा अजून एक पुढे एक सीडी आहे व्हिडिओ कुठं हे काढतोय ना, हे व्हिडिओ इथे. हा खालचं ना, मी वरचाच घेतोय पूर्ण, मी व्लॉग बनवतोय. आणि इथे पुढे आपल्याला आई इर्शाल देवी मंदिर पाहायला मिळेल. या इर्शाल देवीचं मंदिर आहे. थांब थांब, चल चल चल. पुढे इथे सीडी क्रमांक तुम्ही आता उगा 2 हे चाललेत. आणि इकडे पोस्टर लिहिलं नेडे, नैसर्गिक नेडेकडे जाण्याचा मार्ग. पण नेडे आता अस्तित्वात नाही. अस्तित्वात नाही. दरड कोसळल्यापासून ते नेडेच गेले. जागा ते हे आपल्याला हे बनवायला लावायला. हे साईडला आता टाकलेली आहे खाली, त्यामुळे खाली माती जमा झाली. रोडवर माती पडली. हाच नेड होतं की तिथे पाण्याचे नेड कुठं पाण्याचे टाकायचे तर जायचं. आज इर्शालगडाचा बेत अचानक ठरलेलं प्लॅन. अचानक ठरलेलेच प्लॅन सक्सेस होतात. महिनाभर आधी प्लॅन करून ते अयशस्वी. वरती पूर्ण पोचलो आहोत आणि पुढे आपल्या याचा मॅगीचा बेत चालू आहे. चालू करणार तर पुढे सर्वजण गेलेत. मी राहिलो मागे व्हिडिओ काढत. तर चला पुढे आपण बघूयात मॅगीचा बेत कसा. पुढे तर काय करणार आहोत आपण ते. आपल्याला प्रेशर काढायच्या तिथे एक आपल्याला अशी एकदम मस्तपैकी जागा भेटली. आणि हे आपली पब्लिक मॅगीची तयारी करत आहे सर्वजण. व्हिडिओ शूट झालेली आहे. व्हिडिओ शूट तशा प्रकारे झालेली आहे. आणि आता पुढे आपण थोड्याच वेळात मॅगीचा डायरेक्ट पुढची प्रोसेस दाखवू. कारण आपल्याला वेळ लावावे काम करावं लागेल. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओत. गड एक्सप्लोर करण्यासाठी पुढे जात आहे. दादा आमचे नाचत आहेत वापस, मजा घेत आहेत पूर्ण. साली असू दे काय तिकडे माकडं नाही. साली असू दे काय, आपण प्लास्टिक नाही टाकलं. साली काय नष्ट होतील त्या. बोलणारे माहिती आहेत ते काय इकडे काय करून गेलेत बघ. नावं वगैरे टाकून असे काय करू गेले. नका. असे काय कधी गडावरती उगल्या करू नका. करताना करताना दिसलात तर तिथेच मार्गाने देण्यात येईल. चोप देण्यात येईल. चोप प्रसाद भाई प्रसाद. एवढे आपले गड संवर्धन करणारे मेहनत घेतात आणि ही इकडे येऊन आपली गडांची वाट लावून टाकतात. गड ह्याच्यासाठी थोडी बनवलेले आहेत, एकमेकांचं प्रेम प्रदर्शन करण्यासाठी. चला तर आपण आता पुढे जाऊया. नेड जिथं वगैरे नेड आता काय राहिलं नाही, नष्ट झालंय. आपण अजून एक तिसरी टाकी बघूयात. इकडं मस्त होता रे. हा व्ह्यू नसता भेटला. फक्त याचा गॅस ठेवायचा थोडा प्रॉब्लेम झाला. ओबडधोबड आहे. झाला असता भाई, केला असता. हे त्या दगड्या वाटतं ओंकार वरच्या तेच सर्व इकडे कोण येऊन गेला मगाशी. तू सांगताना नाही आलं. वा एवढं चांगलं आहे भाई. ते बघ कसला आहे बघ. काय आम्हाला हे हात पुढे सावलीत बसलं असतं.
हार्ड नाही ना व्हिडिओ काढतो चालू आहे बाई, जा ना तू. सरकला ना ताकद नाही पडत ना. त्यामुळं नको. माझे हाय ट्रॅकिंगचे शूज आहेत, पण आपलं बाबा शेवटी 1-2 सेकंडचा गेम कशाला आपण खेळायचं. हे ट्रॅकिंगचे नाही आहेत ना, हे वेगळे हा, ट्रॅकिंगचे हा. नाही आहेत. खाली इथं उतरत जा, तुम्ही पण जा. आलो आलो. आलो. मिस्टर 360 ट्रेकर मिस्टर आपण बोलतो तेवढा इझी नाही, टफ आहे. चंदेरीसारखाच, पण थोडा चंदेरीपेक्षा तरी कमीच आहे. आम्ही आता सर्वात टॉपला आहोत विशालगडाच्या. बऱ्यापैकी गड आमचं फिरून झाला, मॅगी वगैरे झाले मस्तपैकी. आता खाली उतरायचा आणि विशालवाडीमध्ये जे राहिलेले घरे आहेत ते पाहून यायचं. चलो, कपडे सगळे घालून आलेले. परतीचा प्रवास चालू झाला आहे. इकडून आम्ही आपल्या विशालवाडीकडे जाऊ. इथून परत चालत चालत व्हाईट कलरची ती कार्गो घातली. आणि शूज हे ते येत आहे. तर वाटेत आपल्या विशालगड मातेच्या मंदिराजवळच काकांचं छोटंसं दुकान भेटेल. इथे तुम्ही काही पाण्याची बॉटल वगैरे, वेपर्स वगैरे घेऊ शकता. इथून आम्ही आता चाललो परतीचा प्रवास. आपण पुढे विशालवाडीमध्ये जाणार आहोत. तर चला बघूयात रस्ता भेटतोय का पुढे. विशालगडाकडे, विशालवाडीकडे जातो आता. चला. शोधत शोधत जाऊया पुढे. आपण पाहू काही घरी राहिलेली असतील तर बघू. अरे इकडून नाही आहे रे, हा पूर्ण जो हा दरड कोसळली तो हा पूर्ण भाग हा इथे समोर. इथून हा सर्व खाली आला, त्याच्यामुळे हा इथला वाटण नष्ट झाला असेल. आणि आता या साईडला काही तिकडे पुढे राहिलेत घरं, ती आपण पाहूयात. चला. हा इथे आहेत थोडे बघ, तुटलेले आहेत. 1-2 आहेत घरं. हे बघा, 19 जुलै 2023. 19 जुलै 2023 रोजी गावाचा पूर्ण नाश निसर्गाच्या आपत्तीमुळे. शोधत शोधत जाऊया पुढे. आपण पाहू काही घरी राहिलेली असतील तर बघू. अरे इकडून नाही आहे रे, हा पूर्ण जो हा दरड कोसळली तो हा पूर्ण भाग हा इथे समोर. इथून हा सर्व खाली आला, त्याच्यामुळे हा इथला वाटण नष्ट झाला असेल. आणि आता या साईडला काही तिकडे पुढे राहिलेत घरं, ती आपण पाहूयात. चला. हा इथे आहेत थोडे बघ, तुटलेले आहेत. 1-2 आहेत घरं. हे बघा, 19 जुलै 2023. 19 जुलै 2023 रोजी गावाचा पूर्ण नाश निसर्गाच्या आपत्तीमुळे. सर्वांची एकच बांधले नसतात. सर्वांची समाधी इथे अशी
बांधले. 19 जुलै भरपूर जण 2023. पूर्ण नैसर्गिक आपत्ती दुर्घटनेत 84 लोक मृत्युमुखी पावले. फोटो त्याची समाधी बघा. स्मृतिस्तंभ. एकच 2 घरातले माणसं आहेत. काही थोडीशी घरं राहिले आता. 4-5 घरं आता राहिलेत. ते पण ओसाड आहेत. ते कोण राहत नाही. इथल्या लोकांना आता त्याला जे राहिलेले त्यांना स्थलांतरित केले. आता बघूया आपण. चांगली घरं सोडून लोक गेले बघायचे. अतिशय सुंदर अशी घरं सोडून लोक स्थलांतरित झाली. आता पूर्ण गावाचं ओसाड पडलंय. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. दिवस तुझ्याही माणसाची गर सोडू नको. तुझ्या हाती आहे सारा सर्ग झाल. काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे.